दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील आमच्या शेतीला रस्ता असल्याशिवाय ती शेती करण्यात अडचण येत आहे। तरी जिल्हा प्रशासनाने त्वरित आम्हाला शेतीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी माहिती अन्यायग्रस्त शेतकरी सागर मोरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 7-7.5 एकर जमीन आहे, त्यामध्ये 4 एकर ऊस आहे। तो पूर्ण ऊस गाळपास योग्य आहे, जाण्यायोग्य आहे आणि कसलेही जाण्यासाठी रस्ताच कसला अवेलेबल नाही। चारी बाजूने कुठूनही नाही। इवन एवढा त्रास होतो की चालत जायचं म्हणलं तरी माझी आई वडील मनोरुग्णात नसेल तर त्यांना शिवगाळ केली जाते, मारहाण केली जाते। हे सगळी गोष्टी अवॉइड करण्यासाठी शेवटी पत्रकार हा एक चौथा स्तंभ कन्सिडर केला जातो। त्या संदर्भात मी एक एज्युकेटेड पर्सन असल्यामुळे मी म्हणलं आपली मदत घ्यावं, जेणेकरून ह्या कारणाने तरी प्रशासनाला जाग येईल। माननीय उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा व एकनाथ शिंदे साहेब यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक आणि काळजीने लक्ष घातलं पाहिजे। तुम्ही लोकाभिमुख सरकार म्हणताय, पण तसं ग्राउंड लेवलला होत नाही। गोरगरिबाचा बळी दिला जातो यामध्ये, राजकीय कारणापोटी म्हणा किंवा प्रशासनाची गैरदखल यासाठी। आणि त्यानंतर पालकमंत्री गोरे साहेब आता सध्याचे आहेत, त्यांनी स्वतः जातीने लक्ष घातलं पाहिजे। इव्हन आशीर्वाद साहेबांनाही मी या तात्काळ अर्ज दाखल केला की माझ्या शेतामध्ये ऊस आहे, हे जाण्यासाठी तुम्ही मला रस्ता अवेलेबल करून देण्यात यावा। या पत्रकार परिषदेस मंगल मोरडे या उपस्थित होत्या।